त्याचे मिस पाहतू मग जाहलियाही आतू बाहेर व्यापी. ज्ञानोबरांत तो शरीरच असतो, आतमध्येच असतो. कशा प्रकारे दृष्टांतच आहेत ते ज्ञानोबरांतात. आप्रौंड बालकी तारुण्य जैसे थोकी का न खुलता कलिकी आमोदू जेवी. एखादं लहान मूल आहे आणि त्याच्या भेटी करतात त्याचे नातेवाईक 10 वर्षांनी येतात आणि त्याला विचारतात, बाबा कोण तू? तुम्ही ओळखलं नाही का? अमकाजीचं पोरगा. अरे मुळे ओळखलंच नाही, इतका मोठा झाला, एवढासा होता. मग आता त्याला पाहिलं तेवढा तो एवढा होता, परंतु त्याच्या एवढेपणातच एवढा लपलेला होतात ना. किंवा अजून कली पूर्णपणे उमललेली नाही, त्याच्यात असलेला आमोद त्याच्यातच असतोच ना. तसे आजार जे आहेत ना, हे आजार बाहेरून येतच नाहीत, आजार आमच्या शरीरातच असतात. आणि शरीरात असलेले आजार फक्त अपथ्याचं मीस पाहत असतात. अपथ्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते अकराळ विक्राळ रूप धारण करतात आणि मग ते सगळे त्याच्या नातेवाईकांना सगळ्यांना निमंत्रित करतात. आमचे महाराज राजवैद्य होते, डिग्री होतीत महाराजांकडे, असे आळनावाचे राजवैद्य नव्हते. 7 हातावरून रोगाची परीक्षा करण्याचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. टेटोस्कोपचे वगैरे त्यांना आवश्यकता भासत नव्हती. मग आयुर्वेदाच्या बऱ्याच गोष्टी महाराज कीर्तना प्रवचनाच्या माध्यमातून सांगत होते. सुलभ घरगुती औषधोपचार नावाचे एक पुस्तक महाराजांचं आहे की जे अमेरिकेवाल्यांनी वाचल्यानंतर त्यांनी महाराजांना बोलवलं की अशा पद्धतीचं ज्ञान देण्याकरता तुम्ही आमच्या देशामध्ये या. मला तो विषय सांगायचा नाही, पण आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला महाराज काही विषय आमच्यासमोर मांडायचे त्यावेळेला ते सांगायचे की बुवा शरीरामध्ये रोग जन्मताच उपजताच आहेत. अपत्य झालं रे झालं की ते रोग अकराळ विक्राळ रूप धारण करत असतात आणि मग आमच्या शरीरावर संपूर्ण व्याप्त होऊन जातात. आणि त्यातल्या त्यात ॲलोपॅथी नावाची जी सद्यस्थितीमध्ये पॅथी आहे, प्रचलित पॅथी आहेत. महाराज ॲलोपॅथीच्या संदर्भामध्ये एक वाक्य फार सुंदर वापरायचे. महाराज म्हणत ॲलोपॅथी ही ज्या औषधोपचार पद्धतीच नाही, उपचार पद्धतीच नाही. मग ॲलोपॅथी ही कुठली पद्धती आहे? ॲलोपॅथी ही पावनचार पद्धती आहे. त्यांचं वाक्य आहे पाहुणचार पद्धती म्हणजे समजा यदा कदाचित तुमच्याकडे दिवाळीच्या निमित्ताने एखादा पाहुणा आलात, 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मग पाहुणा जाण्याचं नावच काढत नाही. आपल्या मराठीत एक वाक्प्रचार आहे, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी रवाना. किंवा मारवाडी भाषेत वाक्प्रचार आहे, पहिले दिन पाहुणो, दुसरे दिन पैन, तिसरे दिन रहोतो अक्कल गई. नाही का? 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, पाहुणा जाण्याचं नावच घेत नव्हता. मग पाहुण्याला म्हणता येते का कधी जाता म्हणून तुम्ही? तसंही म्हणता येत नाही. मग पाहुण्याला घरातून काढून द्यायचं असेल तर मग सुज्ञ लोकांची पद्धती होती, त्याला पाहुणचार करायचा, पुरणाच्या पोळीचा पाहुणचार. आणि पुरणाच्या पोळीचा पाहुणचार झाला की सुज्ञ जर असेल तर त्या पाहुण्याने त्या दिवशी वळकटी गुंडाळलेली पाहिजे. पाहुणचार झाला आपल्याला, आता आपण गेलं पाहिजे. पण एक वैशिष्ट्य आहे, पाहुणचार घेऊन पाहुणा निघून जातो खरी, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तो जात असतानाच पुन्हा येण्याची तारीख निश्चित करून जातो. आणि येता येता एकटा येत नाही, 4-5 जण सोबती घेऊन येतो. तसं ॲलोपॅथी आम्हाला एखादा आजार झाला की त्याच्यावर जी गोळी दिल्या जाते ती उपचार नसते, तो पाहुणचार असतो. आणि तो रोग पाहुणचार घेऊन तात्काळ निघून जातो, पण निघून गेलेला पुन्हा येतो, ते तारीख ठरून येतो. तर येताना 2-4 सोबती घेऊन येतो की तिथं चांगली व्यवस्था होते पाहुणचाराची. परंतु ही जी आमची निसर्गाच्या सान्निध्यात राहून ही जी व्यवस्था आहे, कारण निसर्ग आमच्यावर कधीच अतिक्रमण करत नाही, आक्रमण करत नाहीत. निसर्गाच्या सान्निध्यात जर आम्ही राहिलो, निसर्गावर जर आम्ही प्रेम केलं तर निसर्ग आमच्यावर निश्चितच कृपा करतो किंवा निसर्ग आमचं संरक्षण करू शकतो. हा संदेश भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 5,500 वर्षापूर्वी गोवर्धन पूजेच्या माध्यमातून दिला. इंद्राची पूजा बंद करून भगवंतांनी गोवर्धनाची पूजा करण्याचा जो सल्ला दिला होता, तो अर्थातच गोवर्धनाची पूजा म्हणजे डोंगराची पूजा, लतेची पूजा, झाडाची पूजा, वेलीची पूजा, कंदाची पूजा, मातीची, धोंड्याची, सगळ्यांची पूजा करा. हा निसर्गरूप देव खऱ्या अर्थाने. कारण वसुदेवा त्या ठिकाणी नंदबाबाला सरळ सांगितलं भगवंतांनी, नन पुरो न जनपदाहा न ग्रामाण गृहावयम नित्य वनौ कसस्तात वनशैल निवासिनः. बाबा आपण काही राजे नाही, आपले काही बंगले नाहीत, जंगलामध्ये राहणारे दगड धोंड्यांना उशाशी घेऊन झोपणारे आपण लोक आहोत. आणि म्हणून मग ज्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण राहतो तो निसर्ग आपल्यावर निश्चितच, आपण त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर तो आपल्यावर निश्चितच कृपा करतो. आणि म्हणून आज या शिबिराच्या माध्यमातून या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आणि निसर्गाच्याच दिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या निसर्गाने दिलेल्या गोष्टीच्याच माध्यमातून रोग निवृत्तीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था या शिबिराच्या माध्यमातून होते. हा अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा उपक्रम आहे. एक विषय सांगेल, तुमच्यासमोर मांडेल. आम्ही आळंदी वारीमध्ये पायी, आता सध्या दिंडी निघालेली आहे, आमचा आज मुक्काम शेगावला आहे दिंडीचं भास्कर महाराजांच्या. आम्ही अगदी लहान असतानापासून 10-11व्या वर्षापासून मी भास्कर महाराजांच्या पालखी सोहळ्यातून पायी चालायचो.